नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला HRM मधील चौथ्या टॉपिक मधला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय, कंपोनंट्स ऑफ रेम्युनरेशन. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, मोबदल्याचे विविध घटक किंवा मोबदल्याचे घटक. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये कर्मचारी किंवा कामगार जेव्हा काम करतात, मग काम केल्यानंतर काय, व्यवस्थापकाकडून किंवा मग संघटनेच्या मालकाकडून संबंधित कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला त्यांच्या कार्याबद्दल जो काही मोबदला देण्यात येतो त्याला काय म्हणता येईल, किंवा मग त्याला जे काही उत्पन्न प्राप्त होत असते त्याच्या कार्याबद्दल, कुणाला, कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला, तर त्याला काय म्हणायचं, त्या कार्याचा मोबदला. आता कार्याचा मोबदला कसा असू शकतो, एकतर रोख स्वरूपात असू शकतो, कॅशच्या स्वरूपात असू शकतो, किंवा मग नॉन कॅशच्या स्वरूपामध्ये असू शकतो. हे लक्षात, म्हणजेच संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये कामगाराला किंवा कर्मचाऱ्याला कार्य केल्याबद्दल व्यवस्थापकाकडून किंवा मालकाकडून जे काही उत्पन्नाची प्राप्ती किंवा उत्पन्नाव्यतिरिक्त ज्या बाबींची प्राप्ती होते किंवा ज्या घटकांची प्राप्ती होते त्यालाच एकत्रितरित्या काय म्हणायचं, त्या कार्याबद्दल मोबदला. हे लक्षात. त्यासोबतच आता या कार्याचा जर विचार केला तर कार्याचा जो काही मोबदला असतो, हा मोबदला दोघांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. एक तर मालकाच्या दृष्टिकोनातून हा मोबदला अतिशय महत्वाचा असतो आणि दुसरा म्हणजे संबंधित कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून. आता मालकांच्या दृष्टिकोनातून कसं काय, तर मालकाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा का असतो हा मोबदला, कारण त्याला जे काही संघटनेमध्ये कर्मचारी घेतलेले आहेत मग त्यांच्याकडून संघटनेचे उद्दिष्टे पूर्ण करावायची असतात. हे लक्षात. मग ते जर उद्दिष्टे पूर्ण करावायचे असतात तेव्हा त्याला काय करावं लागेल, संघटनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये जे काही कर्मचारी वर्ग आहे त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्यावं लागेल. जर जास्तीत जास्त काम करून घ्यायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, जास्तीचा त्यांच्या कार्याबद्दल मोबदलाही द्यावा लागेल. हे कुणाच्या दृष्टिकोनातून, मालकाच्या किंवा मग व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनातून. संबंधित कार्य करून घ्यायचं असेल तर संबंधित कामगारांना काय केलं पाहिजे, त्यांच्या कार्याचा मोबदला जास्तीत जास्त दिला पाहिजे. पहिलं मालकाच्या दृष्टिकोन. आता दुसरं कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून कसं काय महत्वाचं, आता कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे कारण त्यांना जे काही कार्य देण्यात आलेलं आहे त्यांनी जर ते कार्य चांगल्या पद्धतीनं, दर्जेदार पद्धतीनं, वेळेमध्ये 100% बेस्ट देऊन आपलं जर ते कार्य पूर्ण केलं तर त्याला काय होणार आहे, मालकाकडून त्या कार्याचा मोबदला भेटणार आहे. आणि जर त्यानं जर वेळेच्या आत काम केलं, जास्तीचं उत्पादन करण्यास काय त्याची कार्यक्षमता लावली तर मोबदला प्लस अतिरिक्त मोबदला म्हणजे इन्सेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे. हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, की हा मोबदला, कोणता मोबदला, कार्याबद्दल जो काही मिळत असतो, एक मालकाच्या किंवा व्यवस्थापकाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो आणि दुसरा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, की व्यवसाय संघटनेमध्ये जे काही कर्मचारी वर्ग किंवा कामगार वर्ग काम करत असतात, जे शारीरिक काम करतात, हे लक्षात, शारीरिक काम करणाऱ्या व्यक्तींना काय मिळते हो, मजुरी. तर जे शासकीय, निमशासकीय, हे लक्षात, त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते कोणते, प्रशासकीय, कारकोनी असे जे काम करतात त्यांना कशा स्वरूपात वेतन म्हणजे कार्याचा मोबदला मिळतो, तो वेतनाच्या स्वरूपात. म्हणजे जे शारीरिक काम करतात, जे हार्डवर्क करतात त्यांना मजुरी देण्यात येते, किंवा जे प्रत्यक्षपणे कारखान्यामध्ये काम करतात त्यांना मजुरी. आणि जे ऑफिसमध्ये किंवा कार्यालयात काम करत असतात त्यांना काय मिळते, त्यांच्या कार्याबद्दल तर वेतन मिळत असते. हे आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय, तर संबंधित कर्मचाऱ्यांना मजुरी किंवा वेतनाच्या
सोबतच जे काही इतर घटकांची प्राप्ती होत असते त्यांनाच काय म्हणता येईल, त्या कार्याचा मोबदला. म्हणजेच संबंधित कर्मचारी वर्ग किंवा कामगार वर्गांना त्यांच्या कार्याबद्दल जे काही व्यवस्थापकाकडून किंवा मालकाकडून रोख स्वरूपामध्ये त्या कार्याचा मोबदला असेल किंवा मग इतर लाभांची प्राप्ती जर होत असेल तर त्या सर्वांना कशाला, एकतर कॅश प्लस अदर बेनिफिट्स यांचं ऍडिशन जेव्हा आपण करतो त्यालाच काय म्हणायचं, त्या कार्याचा मोबदला. तिथं सांगता येऊ शकते बघा काय, मजुरी व वेतन माध्यमातून कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची तसेच उत्पन्ना व्यतिरिक्त इतर काही लाभांची प्राप्ती होत असेल तर त्याला एकत्रितरित्या काय म्हणायचं, त्या कार्याचा मोबदला असं म्हणायचं. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, आता हे जे काही मजुरी आणि वेतन आहे हे संबंधित मजूरदार असेल, कामगार असेल तर त्याला मजुरी मिळते आणि जे कर्मचारी असेल त्याला काय, वेतन मिळत असते. आता ह्यांचे काय विविध घटक आहेत मोबदल्याचे. म्हणजे संबंधित कार्याबद्दल कामगाराला किंवा मग कर्मचाऱ्याला जे काही मोबदला मिळत असतो त्याचे विविध घटक सुद्धा सांगता येऊ शकतात. म्हणजेच संबंधित कामगार किंवा कर्मचारी व्यवसायामध्ये कार्य केल्यानंतर फक्त त्याला रोख स्वरूपामध्ये त्या कार्याचा मोबदला म्हणून मजुरी किंवा वेतन मिळत नाही, त्याच्या व्यतिरिक्त अनेक काय मिळतात, बेनिफिट्स मिळतात किंवा अनेक त्याला लाभ मिळतात. त्यालाच काय म्हणायचं मग एकत्रितरित्या रोख प्लस इतर लाभांच्या प्राप्तीलाच म्हणायचं मोबदला. आता हे इतर प्राप्ती काय असते, म्हणजे हे कंपोनंट्स ऑफ रेम्युनरेशन म्हणजेच मोबदल्याचे विविध घटक कोणते आहेत जेणेकरून कर्मचाऱ्याला किंवा कामगारांना त्यांच्या कार्याबद्दल मिळत असतात. आता प्रत्येकाला जनरली मी काम जर एखाद्या ठिकाणी कारखान्यामध्ये किंवा मग कंपनीमध्ये कर्मचारी किंवा एम्प्लॉय म्हणून जर काम करत असेल तर मला माझ्या कार्याचा मोबदला करारानुसार मला प्राप्त होत असतो, पण त्यासोबतच काय मला इतर सुद्धा बेनिफिट्स प्राप्त होत असतात. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, कार्याच्या मोबदल्यामध्ये एक तर रोख स्वरूपामध्ये मोबदला मिळत असतो, त्यासोबतच इतर जे काही लाभाची प्राप्ती होते त्यांचा सुद्धा समावेश त्या मोबदल्यामध्ये करता येतो. मग आता बघा पुढे काय सांगता येऊ शकते, हे कार्याच्या मोबदल्याचे विविध घटक कोणते कोणते आहेत. त्यामध्ये नंबर 1 घटक सांगता येऊ शकतो काय मोबदला मिळण्याचा, तो म्हणजेच काय, मजुरी व वेतन. पहिला घटक कोणता आहे, कार्याचा मोबदला म्हणून मजुरी व वेतन. आता मजुरी व वेतन काय असते, जे कारखान्यामध्ये काम करत असतात कामगार म्हणून त्यांना काय मजुरी मिळत असते. आता ही मजुरी कशी दिली जाते माहित आहे का, एक तर डेली बेसिस किंवा वीकली बेसिस त्यांना त्यांच्या कार्याचा मोबदला मिळत असतो. म्हणजे या ठिकाणी सांगता येऊ शकते जे कामगार कारखान्यामध्ये शारीरिक काम करत असतात किंवा प्रत्यक्षपणे मेहनत घेत असतात त्यांना त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून मजुरी मिळत असते. ही मजुरी काय डेली स्वरूपामध्ये किंवा मग वीकली स्वरूपामध्ये त्यांना मिळत असते. तर आता वेतन. वेतन म्हणजे शासकीय, निमशासकीय, कारकून किंवा इतर ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा कार्याचा मोबदला जेव्हा महिन्याच्या शेवटी दिला जातो त्याला काय म्हणायचं, वेतन. बघा मजुरी हे डेली बेसिस किंवा वीकली बेसिस असू शकते, हे लक्षात. पण वेतन हे मंथली बेसिसच असते, महिन्याच्या शेवटीच मिळत असते, या ठिकाणी सांगता येऊ शकते. तसंच जर पुढे सांगायचं झालं काय की संबंधित कामगार जर असतील कारखान्यामध्ये जर काम करत असतील तर त्यांना त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून मजुरी मिळते. तर कर्मचारी असतील मग कर्मचारी बौद्धिक मानसिक जेव्हा काम करतात कार्यालयामध्ये तेव्हा त्यांना त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून काय वेतन मिळत असते. हा पहिला मोबदल्याचा घटक काय मजुरी व वेतन. त्यानंतर दुसरा घटक बघा प्रेरक योजना किंवा प्रोत्साहित योजना त्याला म्हणता येईल. प्रेरक योजना किंवा प्रोत्साहित योजना म्हणजे इन्सेंटिव्ह आपण कुठंतरी ऐकलंय बघा. आपले मित्र वगैरे जर कंपनीमध्ये जर काम करत असतील तर ते म्हणतात बघा
अरे मला 20,000 पगार आहे आणि प्लस मला 5,000 इन्सेंटिव्ह पडत आहे. आता इन्सेंटिव्ह काय असते? इन्सेंटिव्ह म्हणजे त्यांना त्यांच्या जे काही कराराप्रमाणे मोबदला ठरलेला आहे त्या मोबदल्याच्या व्यतिरिक्त इतर त्यांची गुणवत्ता किंवा इतर त्यांच्या बाबी वापरून कंपनीला नफ्याची प्राप्ती करून दिलेली असते किंवा मग कंपनीला लाभ प्राप्त करून दिलेला असतो. त्याबद्दल त्यांना त्यांच्या कार्याचा मोबदला मिळतो. त्याला काय म्हणायचं? प्रेरक योजना किंवा मग प्रेरक मोबदला. कळालं? इन्सेंटिव्ह म्हणजे रोख कॅशच्या व्यतिरिक्त किंवा तिथं सांगता येऊ शकते बघा, सर्व कामगारांना निर्धारित दराने म्हणजे कराराप्रमाणे त्याला जेव्हा कामावरती घेताना जेव्हा ठरलेला आहे त्या निर्धारित दरानं दिल्या जाणाऱ्या मजुरी व्यतिरिक्त. कशा व्यतिरिक्त? मजुरी म्हणजे बघा इथं एकतर त्याला मजुरी किंवा सॅलरी दिली जाणार आहे आणि दुसरं प्लस त्याच्या व्यतिरिक्त त्याला काय? अतिरिक्त कामाबद्दल म्हणजे त्याला टार्गेट दिलं. समजा बँकेमध्ये, प्रायव्हेट बँकेमध्ये कर्मचारी आहे, त्याला सांगितलं बाबा तू काय कर, 100 अकाउंट काढ एका महिन्यामध्ये. त्यानं काय केलं? 200 अकाउंट काढलं. मग काम त्यानं वाढवलं ना. वाढवलं म्हणजे काम पूर्ण केलं. वाढवलं म्हणजे त्यानं काय एक्स्ट्रा केलं नाही. त्याला काय केलं? 100 सांगितले होते अकाउंट काढायला कस्टमरचे, त्यानं 200 काढले. मग त्याचा टार्गेट 100च होत होतं, मग ते दुसरे 100 काढले. अतिरिक्त झालं ना काम. मग त्या अतिरिक्त कामाबद्दल अतिरिक्त लाभ दिला जातो. म्हणजेच निर्धारित दराच्या व्यतिरिक्त जेव्हा अतिरिक्त लाभ दिला जातो त्यालाच काय? प्रेरक मोबदला किंवा मग प्रेरक प्राप्ती किंवा मग इन्सेंटिव्ह म्हणलं जाते बरं का. प्रेरक योजनेमध्ये सांगता येऊ शकते काय की संबंधित कर्मचारी काय करतो? आपल्या कौशल्याचा, आपल्या गुणवत्तेचा जास्तीचा वापर करून संघटनेस काय? नफ्याची प्राप्ती करून देत असतो. हे लक्षात. किंवा मग संघटनेला त्या अतिरिक्त कौशल्य किंवा गुणवत्तेचा वापर केल्यामुळे त्या उद्योगा संस्थेस काय होतो? अतिरिक्त लाभ होतो. हे लक्षात. मग त्याला त्याच्या जे काही गुणवत्ता किंवा मग कौशल्य वापरल्यामुळे काय? जे काही व्यवसाय संघटनेला प्राप्ती झालेली असते, अतिरिक्त लाभ झालेला असतो, मग त्यामधून काय विशिष्ट रक्कम त्याला दिली जाते. त्यालाच इन्सेंटिव्ह म्हणायचं. आता वेगवेगळे उपक्रम किंवा वेगवेगळ्या संघटना काय करतात? ही अशी इन्सेंटिव्ह पॉलिसी आपल्या उपक्रमामध्ये राबवत असतात. का? जेणेकरून संबंधित व्यवसाय संघटनेतील किंवा मग उपक्रमातील कर्मचारी जास्तीत जास्त काम करावे. कारण इन्सेंटिव्ह मिळणार म्हणल्यानंतर त्यांची कार्यक्षमता जास्त वापरून ते काम करतील, म्हणून अशा योजना ते राबवत असतात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय? कार्याबद्दल मजुरी व्यतिरिक्त जेव्हा नफ्यातून जास्त रक्कम दिली जाते त्यास प्रेरक असे म्हणतात. कळालं? थोडक्यात इन्सेंटिव्ह म्हणजे काय? मजुरी प्लस अतिरिक्त लाभ म्हणजे इन्सेंटिव्ह. त्यानंतर तिसरा मोबदल्याचा घटक सांगता येऊ शकतो काय? अन्य विशेष लाभ. अन्य विशेष लाभ म्हणजे त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय? फ्रिंज बेनिफिट्स बरं का. फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे काय? संबंधित कर्मचाऱ्याला किंवा कामगारांना व्यवसाय संघटनेमध्ये काम केल्यानंतर त्यांना काय? त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून मजुरी मिळतेच. त्यासोबतच काय? त्यांना अतिरिक्त जर त्यांनी काम केलं असेल, अतिरिक्त गुणवत्ता जर वापरली असेल आणि त्याचा बेनिफिट जर संघटनेला झाला तर त्यांना इन्सेंटिव्ह मिळत असतो. हे लक्षात. हे एक आपण बघितलं. आता हे तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय? संबंधित कामगारांना किंवा कर्मचाऱ्याला उपक्रमाकडून काय करण्यात येते की पैशाच्या व्यतिरिक्त काय? आणखीन इतर लाभ देण्यात येतात. पॉइंटचं नावच आहे काय? फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे अन्य विशेष लाभ. अन्य विशेष लाभ देण्यात येतात म्हणजे इतर लाभ देण्यात येतात. त्यांना त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून जे कराराप्रमाणे मजुरी किंवा वेतन ठरलेलं आहे ते तर दिलंच जाते. त्यासोबत त्यांना जर त्यांनी अतिरिक्त काम जर केलं असेल तर त्याचाही मोबदला दिला जातो. तसंच काय? अन्य विशेष लाभ. हे अन्य विशेष लाभ म्हणजे फ्रिंज बेनिफिट्स असतात. यामध्ये काय केलं जाते? संबंधित एम्प्लॉई जो काही संघटनेमध्ये काम करत असतो तेव्हा त्याला व्यवस्थापकाकडून किंवा संघटनेमार्फत काय करण्यात येते? वेगवेगळ्या फॅसिलिटीज देण्यात येतात. त्यालाच काय? फ्रिंज
बेनिफिट्स असं म्हणतात. कोणत्या फॅसिलिटीज असतात तर त्यांना सांगता येऊ शकते काय, फ्रेंच बेनिफिट्स मध्ये एक तर त्याला प्रोव्हिडंट फंड म्हणजे भविष्य निर्वाह निधी दिला जातो, त्यानंतर कॅन्टीनची सोय केली जाते, त्यानंतर त्याचा इन्शुरन्स काढला जातो. हे लक्षात. त्यासोबतच आणखीन काय करण्यात येते, मेडिकल फॅसिलिटीज देण्यात येतात. हे लक्षात. म्हणजे फ्रेंच बेनिफिट्स किंवा अन्य विशेष लाभामध्ये काय केलं जाते, संबंधित कर्मचाऱ्याला किंवा मग संबंधित संघटनेमध्ये काम केलेल्या इम्प्लॉईला इम्प्लॉयर मार्फत त्यांच्या कार्याच्या मोबदल्या व्यतिरिक्त इतर विशेष लाभ देण्यात येतात किंवा अन्य विशेष लाभ. त्यामध्ये मेडिकल फॅसिलिटीज, प्रोव्हिडंट फंड, त्यानंतर इन्शुरन्स, त्यासोबतच काय ग्रॅच्युटी. इन्कम टॅक्स जर आपल्याला विषय होता बघा, ग्रॅच्युटी काय आहे ते तुम्हाला माहित असेल. हे लक्षात. मग ग्रॅच्युटी वगैरे, मेडिकल फॅसिलिटीज, इन्शुरन्स, हे सर्व बाबी त्यांना काय दिल्या जातात. त्यालाच एकत्रितरित्या काय म्हणायचं, फ्रेंच बेनिफिट्स असं म्हणायचं. म्हणजेच अन्य विशेष किंवा मग इतर विशेष लाभ किंवा अन्य विशेष लाभ हे सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला पॉइंट बघा, अवांतर प्राप्ती. बघा, पहिला घटक वेजेस अँड सॅलरी, दुसरा इन्सेंटिव्ह, तिसरा फ्रेंच बेनिफिट्स म्हणजेच अन्य विशेष लाभ, त्यानंतर अवांतर प्राप्ती. इतर काही प्राप्ती होत असते त्यांना संघटनेमध्ये. कोणती प्राप्ती होते त्यालाच परक्युज्यूट्स म्हणतात. परक्युज्यूट्स काय तर इन्कम टॅक्स मध्ये झालेला आहे परक्युज्यूट्स. या परक्युज्यूट्स मध्ये काय असतात की वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात. जसं या फ्रेंच बेनिफिट्स मध्ये असतात, तसंच ह्या परक्युज्यूट्स मध्ये काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. आता हे जे काही परक्युज्यूट्स आहेत ते कुणाला भेटतात, जे काही हाय लेवलला काम करत असतात इम्प्लॉई, म्हणजे उच्च स्तरावर काम करणारे किंवा मग हायर लेवलला जे काही इम्प्लॉई काम करतात, कर्मचारी, त्यांना हे बेनिफिट्स प्राप्त होतात. हे लक्षात. आता कोणते बेनिफिट्स प्राप्त होतात, जे फ्रेंच बेनिफिट्स आहेत ते खालच्या स्तरावर असणाऱ्याला सुद्धा प्राप्त होतात. म्हणजे प्रोव्हिडंट फंड त्यांना रिटायर झाल्यावर मिळू शकतो, इन्शुरन्स मिळू शकतो, मेडिकल फॅसिलिटीज मिळू शकते. हे लक्षात. कॅन्टीनची सोय मिळू शकते. पण हे जे परक्युज्यूट्स आहेत हे विशिष्ट पदावर असणाऱ्या, उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींना दिलं जाते संघटनेच्या मार्फत. का दिलं जाते, कारण त्यांचं जे पद आहे त्या पदावरती त्यांनी कार्यक्षम पद्धतीनं काम करावं, यासाठी उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींना काय केलं जाते, व्यवस्थापकाद्वारे किंवा मग एम्प्लॉयरद्वारे त्यांना अतिरिक्त किंवा मग अवांतर लाभाची प्राप्ती करून देण्यात येते. त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा, हाय लेवल मॅनेजरला हे बेनिफिट्स दिले जातात. हे लक्षात. तर लोअर लेवलला काय केलं जाते, कोणते बेनिफिट दिले जातात तर इन्सेंटिव्ह आणि ते काय फ्रेंच बेनिफिट्स देण्यात येतात. पण हायर लेवलला म्हणजे जे काही टॉप मॅनेजमेंटला काम करत असतात कर्मचारी, मग ते काय करतात, बौद्धिक काम करत असतात, निर्णय घेत असतात आणि ते संघटनेच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचे असतात. तेव्हा अशा वेळेस त्यांना ही परक्युज्यूट्स किंवा मग या लाभाची प्राप्ती करून देण्यात येते. आता हे काय असतात परक्युज्यूट्स, कोणत्या बाबी येतात यामध्ये तर बघा, यामध्ये बाबी येतात. पहिली बाब म्हणजे काय, त्यांना त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, क्लब मेंबरशिप. म्हणजे एखादी क्लब असेल तर त्या क्लबचा काय त्याला मेंबरशिप फ्री मध्ये करून दिली जाते. पहिली बाब. दुसरं, त्याला पगारी सुट्ट्या दिल्या जातात. तिसरी बाब, त्याला काय वाहन, त्याला स्वतंत्रपणे त्याला गाडी दिली जाते चालवण्यासाठी कंपनीकडून. म्हणजेच त्याला काय म्हणता येईल, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीज, वाहन दिलं जाते. त्यासोबतच इतर कोणते बेनिफिट्स असतात तर त्यामध्ये आणखीन बेनिफिट्स असतात काय, त्याला राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिलं जाते कंपनीकडून. म्हणजे काय, हाऊस फर्निश्ड, म्हणजे त्याला राहण्यासाठी घराची उपलब्धता करून दिली जाते कंपनीकडून. त्यासोबतच सांगता येऊ शकते काय, त्यानंतर काय, संबंधित कर्मचाऱ्याला काय केलं जाते, ते पेड हॉलिडे, म्हणजे त्याला काय करण्यासाठी, त्याला एन्जॉय करण्यासाठी काय केलं जाते, हॉलिडेसाठी त्याला खर्च करण्यात येते. म्हणजे त्याला टूरवर पाठवलं जाते. अशा फॅसिलिटीज त्यांना काय दिल्या जातात.
हे सर्व परक्विजिट्स मध्ये येतात. परक्विजिट्स मध्ये काय काय सांगितलं, एक क्लबचं मेंबरशिप देऊ शकतात त्याला, त्यानंतर त्यासोबत कंपनीची कार्ड त्याला देऊ शकतात वापरण्यासाठी, कंपनीच्या मार्फत त्याला काय राहण्यासाठी घराची उपलब्धता करून दिली जाते, त्यासोबतच काय कंपनीच्या माध्यमातून त्याला काय करून केलं जाऊ शकते की जे काही हॉलिडे पेड करू शकतात. हे एवढ्या फॅसिलिटीज एम्प्लॉयरद्वारे त्याच्या हायर लेवलला किंवा मग जे काही टॉप लेवलला बौद्धिक निर्णय घेण्यासाठी जे काही कर्मचारी असतात हाय लेवलला मॅनेजर वगैरे, त्यांना हे बेनिफिट्स कंपनी मार्फत देण्यात येतात. हे एक सांगता येईल काय या मोबदल्याचा घटक. त्यानंतर पुढला एक घटक शेवटचा सांगता येऊ शकते काय की नॉन मॉनिटरी बेनिफिट्स. त्यालाच काय म्हणता येईल, पैशा व्यतिरिक्त मोबदले किंवा मग मुद्रा व्यतिरिक्त मोबदला किंवा मग लाभ किंवा फायदा किंवा त्यालाच म्हणता येईल गैर आर्थिक फायदे. हे लक्षात, 3 नावानं सुद्धा आपण या नॉन मॉनिटरी बेनिफिट्सला आपण म्हणू शकतो. आता हे काय असतात नॉन मॉनिटरी बेनिफिट्स. आता हे नॉन मॉनिटरी बेनिफिट्स असे असतात की संबंधित कर्मचाऱ्याला किंवा मग संबंधित कामगाराला त्यांच्या कार्याबद्दल एकतर काय त्यांच्या ठरल्या कराराप्रमाणे मजुरी किंवा वेतन असेल, कामगार असेल तर मजुरी आणि कर्मचारी असेल तर वेतन. ठीक आहे, त्यांनी जास्तीचं काम केलं त्यांना इन्सेंटिव्ह भेटणार आहे, हे लक्षात. त्यासोबतच त्यांना इतर फॅसिलिटीज दिल्या जाणार आहेत फ्रिंज बेनिफिट्स मध्ये, मेडिकल, कॅन्टीन, हे लक्षात. त्यासोबतच काय इन्शुरन्स वगैरे. त्यानंतर काय केलं जाणार आहे, परक्विजिट दिले जाणार आहे जे मिडल लेवलला किंवा टॉप लेवलला कंपनीच्या फ्युचरसाठी किंवा कंपनीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे निर्णय घेत असतात. अशा मॅनेजरला काय कंपनीकडून ह्या फॅसिलिटीज दिल्या जातात, ज्यामध्ये काय असते, क्लबचं मेंबरशिप असेल, त्यासोबतच कंपनीची कार, कंपनीचे मार्फत घर वगैरे आपण पिक्चर मध्ये पाहत असतो ते दिलं जाते, हे लक्षात. आणि हे शेवटचं असते या 4च्या व्यतिरिक्त, म्हणजे पैशा व्यतिरिक्त त्यांना जे काही बेनिफिट्स किंवा जे काही फायदा करून दिला जातो किंवा मग फायदा होत असतो त्यालाच काय म्हणायचं, गैर आर्थिक फायदा किंवा मग फायदे. आता हे कोणते फायदे असतात तर त्यामध्ये सांगता येऊ शकते कार्यबदली, कार्यामध्ये बदल करून दिला जातो. हे आता कार्यामध्ये बदल करून दिला जातो म्हणजे काय, त्याला प्रत्यक्ष पैसे दिले जाणार आहेत का, मोबदला दिला जाणार का नाही, पण त्याला काय समजा त्यांना त्याचं, आता समजा एक कर्मचारी आहे आणि तो राहतो समजा इथं अहमदपूरमध्ये, पण त्याची फॅमिली अहमदपूरमध्ये राहते आणि त्याचा जॉब जर मुंबई या ठिकाणी असेल, मग आता त्याची ब्रँच जर इथं लातूरला असेल तर तिथून काय त्याची बदली करून दिली जाऊ शकते इथल्या इथं जवळ त्याला. हा त्याचा काय गैर आर्थिक बेनिफिट्स आहे, नाही लक्षात. त्यानंतर दुसरं पदोन्नती, त्याच्या पदामध्ये काय वाढ करून देणे म्हणजे प्रमोशन करणं, प्रमोशन केलं फायदाच आहे, गैर आर्थिक घटक. त्यानंतर काम वाटून घेणं म्हणजे जॉब शेअरिंग. काम आहे समजा, काम खूप आहे, मग अशा वेळेस त्या एका व्यक्तीवर लोड पडण्याच्या वेळेस ते कामाचं वाटप करून घेणं समध्यामध्ये किंवा मग इतर व्यक्तीमध्ये वाटप करून देणं, ते काय गैर आर्थिक घटक, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की ग्रुप रिस्पॉन्सिबिलिटी. आता अगोदर एकट्याची रिस्पॉन्सिबिलिटी होती काम करण्याची, पण आता ती ग्रुपला जर दिली, अनेक व्यक्ती असतात ते लवकर ती रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करू शकतात, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, त्यामध्ये एम्प्लॉयसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या, काही त्याचं कल्याण व्हावं म्हणून. त्यासोबतच काय विदेशी प्रवास करण्यासाठी त्याला हे केलं, तिकीट वगैरे दिलं, पैसा दिला नाही प्रत्यक्षात पण विदेशी प्रवासाची सोय करून दिली, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकतात त्याला काही स्पेशल राईट्स देण्यात आले. या सर्वांचा समावेश कशात होतो तर या नॉन मॉनिटरी बेनिफिट्स मध्ये. कोणते कोणते सांगितले मी, एक तर त्याला काय पैशाच्या व्यतिरिक्त जो काही मोबदला दिला जातो त्याला काय गैर आर्थिक फायदे म्हणतात किंवा मग गैर आर्थिक लाभ म्हणता येऊ शकते. त्यामध्ये काय केलं जाते, ते काय संबंधित कर्मचाऱ्यांना कोणते फायदे दिले जातात पैशा व्यतिरिक्त त्यामध्ये सांगता येऊ शकते. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे काय
एकतर कार्यात बदल केला जाऊ शकतो, पदोन्नती दिली जाऊ शकते, त्यासोबतच काय केलं जाते, काम वाटून दिलं जाऊ शकते, त्यासोबतच काय अन्य कल्याणकारी काही योजना त्याच्यासाठी राबवल्या जाऊ शकतात, त्यानंतर विदेशी प्रवास उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, त्यासोबतच काय त्याला काही इतर विशेष अधिकार त्याला त्यांच्या कामाच्या बाबतीत प्राप्त करून दिले जातात, आणि त्यासोबतच तिथलं जे काही इन्व्हायरमेंट आहे जॉबच्या ठिकाणचं ते आनंददायी परिस्थिती निर्माण करून दिली जाऊ शकते. अशा पद्धतीनं एवढे काय हे नॉन मॉनिटरी बेनिफिट सांगता येऊ शकतात. अशा पद्धतीनं हे एवढे मोबदल्याचे विविध घटक सांगता येऊ शकतात. किती व मोबदल्याचे घटक? कंपोनंट्स ऑफ रिम्युनरेशन चे घटक 5. वेजेस सॅलरी असेल, इन्सेंटिव्ह असेल, त्यानंतर काय असेल, तिसरा बेनिफिट्स कोणता की फ्रिंज बेनिफिट्स असेल, परक्युजिट्स असतील, आणि त्यानंतर काय नॉन मॉनिटरी बेनिफिट्स असतील. एवढे 5 बेनिफिट्स मिळून काय होत असते, रिम्युनरेशन होते, किंवा मग संबंधित कर्मचाऱ्याला किंवा मग मजुराला त्याच्या कार्याचा मोबदला मिळू शकतो. आता कर्मचाऱ्यानुसार कार्यानुसार कमी जास्त मोबदला होऊ शकतो, पण एवढे घटक आहेत मोबदल्याचे कार्याबद्दल प्राप्त होऊ शकणारे, हे लक्षात. तर अशा पद्धतीनं थोडक्यात या ठिकाणी काय हे जे काही पॉइंट्स सांगितलेला आहे, कोणता कंपोनंट्स ऑफ रिम्युनरेशन किंवा मग मोबदल्याचे विविध घटक सांगता येऊ शकतात. पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.